मला आणि माझ्या मुलीला त्या अंधारा कोठडीत डांबून ठेवलं होतं आणि हे कोणी डांबलं होतं माहितीये का? तुमच्या या दद्दोबाबांनी. असं कसं होऊ शकतं? हो हो, हाच तो माणूस ज्याला आपण देव मानतो, ज्याची फोटो फ्रेम आपण देवारात ठेवून त्याची पूजा करतो, आपल्या प्रत्येक खोलीत ठेवतो, भिंतीवर लावतो, दिवस रात्र उठता बसता ज्याचं नाव जपतो. घेता ना तुम्ही त्याचं नाव, दद्दोबाबा की जय, दद्दोबाबा की जय. त्या माणसाने मला आणि माझ्या लहान मुलीला कोंडून ठेवलं होतं, डांबून ठेवलं होतं. का माहितीये? कारण आम्हाला त्याचा खरा चेहरा कळला होता. तुम्हाला सांगू का, तुमच्यासारखी मीही फसले होते. कारण घरात खूप अडचणी होत्या, खूप प्रॉब्लेम्स होते. आम्हाला कोणीतरी येऊन सांगितलं की दद्दोबाबासारखी एक व्यक्ती आहे जी तुमची मदत करेल. काय ना, जेव्हा आपलं मन अस्वस्थ असतं तेव्हा आपल्याला कोणाचा तरी आधार हवा असतो. आम्हाला वाटलेलं हे सिद्ध पुरुष आमच्या घरी येतील, ते आम्हाला मार्ग दाखवतील, म्हणून आम्ही त्यांना खूप आदराने आमच्या घरी बोलवलं जेवायला. पण या माणसाने माझ्याच घरात येऊन, माझ्याच स्वयंपाकघरात माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. शी, काहीही बोलते हा. अरे बस, प्लीज वाटेल ते बोलू नकोस. आणि काय करू अविनाश? गप्प बसून राहू? उद्या आणखीन एक बाई या नराधमाची शिकार होणार आहे हे माहित असून सुद्धा मी गप्प बसू का? मला किती त्रास होतोय ना हे मला माहितीये. ज्याच्याकडून शोषण झालंय त्या व्यक्तीबद्दल काही न बोलणं म्हणजे त्याची ताकद वाढवण्यासारखं आहे अविनाश. त्यामुळे मी बोलणार. या नीच माणसाबद्दल खरं काय ते लोकांना कळलंच पाहिजे. मला सांगा, अजून किती दिवस बायकांनी भीतीत जगायचं? किती दिवस गप्प राहायचं? का नाही बोलणार मी? त्या दिवशी माझ्या घरात जे घडलं ना, त्यानंतर मी सावध झाले. माझी भीती संपली. या बाबाच्या अंधश्रद्धेची झापडं जी माझ्या डोळ्यावर होती ना, ती गळून पडली. नंतर मी विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की हा अनेक बायकांशी असंच वागत असेल. संकट दूर करण्याच्या नावाखाली त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. मी तुमचे प्रॉब्लेम्स दूर करतो असं सांगून तुम्हाला स्पर्श करतो. आणि आपल्याला काय वाटतं की बाबांची आपल्यावर कृपा दृष्टी आहे. भास्कर, प्लीज भास्कर, लोक भडकतायत. मग भडकू दे अविनाश. मला हवाय त्यांच्यातला तो राग. उद्या जेव्हा ह्यांच्यावर वेळ येईल तेव्हा ह्यांना कळेल की मी काय म्हणते. तुम्ही ज्याला देव मानून ज्याच्या पायावर डोकं ठेवता ना, तो तुमच्याच घरच्या बायकांना वासनेने बघतो. तुमच्या मुलींना वाईट नजरेने बघतो. त्यांचं शोषण करतो. किती जणींना माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला एकटं भेटा असं सांगितलंय.
तसंही तो त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या केबिनमध्ये एकीलाच बोलवतो. एकीलाच परवानगी आहे त्याच्या केबिनमध्ये येण्याची. का?